नंदुरबारमध्ये माजी भाजप नेते विजय चौधरी यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणात पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे। विजय चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी विजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे। कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत नंदुरबार पोलिसांनी तपासाला वेग दिलाय। त्याच अनुषंगाने संशयित यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। तपासादरम्यान या कथित ऑडिओ क्लिप नेमक्या कुणाकुणाला पाठवण्यात आल्या, त्या व्हायरल करण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच त्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत। दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह अथवा तपासाधीन माहिती व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय। या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील तपासानुसार आणखी कारवाई होणार असल्याची शक्यता आहे। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट। ओके। उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 292/2026 BNS कलम 336, 352, 353 सह IT ॲक्ट कलम 67 या गुन्ह्यामध्ये दिनांक 30/7/26 रोजी सायंकाळी आपण पुणे येथून आरोपी यश संतोष टिपारे वय 22 वर्ष राहणार रविदास नगर चिखली बुलढाणा याला ताब्यात घेऊन नंदुरबार येथे आणून आज दिनांक 31/7/26 रोजी 12:43 वाजता अटक केलेली आहे। आणि प्रथमदर्शनी आरोपीने तो श्री विजय चौधरी नंदुरबार यांच्याकडे सोशल मीडिया हँडलर PA म्हणून काम करत असताना विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा त्याने एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी केला होता आणि सदर पेनड्राईव्हमध्ये काही संभाषण क्लिप असल्याचं त्याने मान्य केलेलं आहे। त्याचा आज आपण कोर्टामध्ये मान्य कोर्टासमोर हजर करून PCR घेऊन त्याने त्या क्लिप कोणामार्फत प्रसारित केल्यात, त्याने त्या कोणाला दिल्यात याचा सखोल तपास आपण करणार आहोत। त्याचबरोबर मी पोलीस अधीक्षक नंदुरबार अश्विनी सानप नंदुरबारवासियांना असं आवाहन करते की सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन मार्फत सखोल तपास सुरू आहे। त्याच्यामुळे सदर गुन्ह्याचा तपासाबाबत कुणीही अफवा अगर चुकीच्या गोष्टी पसरवू नये, जेणेकरून जिल्ह्यातील सामाजिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षा याला कुठलीही ठेच पोहोचेल। कोणीही या अनुषंगाने चुकीची बातमी किंवा अफवा प्रसारित जर केल्या तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।